शुभ सकाळ सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता ना सकाळची फ्रेश अशी सुरुवात झालेली आहे आणि मी ना झाडांना पाणी मारायला आले होते. तर बघितलं झाडं ना एकदम फ्रेश आलेत, पण काय झाले थोडंसं ना मोगऱ्याचं झाड एक वाकडं झाले. थोडंसं बघू त्याला काय करते माहिती काय, एक दोन दोऱ्या आणते आणि व्यवस्थित मागासा पैप दिसतोय ना त्याला पैपला फिट्ट करून घेते, म्हणजे व्यवस्थित येईल ते. आणि बाकी नाही, कडीपत्ता किंवा हे शोचं झाड एक नंबर आले, एकदम छान आलेत. आणि त्या झाडाचा कलरच पिवळा आहे त्यामुळे त्याचं तसं वाटतंय, पण ते झाड तसलंय. आणि त्याच्यानंतर म्हणलं थोडंसं पाणी वगैरे मारून घ्यावं, कारण कसं होतंय आता उन्हाळा सध्या तर आमच्याकडे कडकच उन्हाळा आहे, त्यामुळं दिवसातून 2 वेळा तर पाणी द्यावंच लागते. मग सकाळी ना पाणी वगैरे देऊन घेतलं आणि म्हणलं एकदाचं सकाळचं ही बाहेरचं झालं ना साफसफाई वगैरे, तर मग एकदम फ्रेश वाटते बघा. तर त्याच्यानंतर परत घरात आले. त्याच्यानंतर घरातले सगळे पोरांनी हांतरून वगैरे काही काढले नव्हते ते तर सगळं काढून घेतलं. आणि आता सध्या काय झाले माहिती का, आता म्हणजे हे असल्यामुळं कडक ऊन असल्यामुळं ऊन आहे, पण तरी पण काय होते कडक ऊन आहे, पण सकाळी ना पहाटे थोडंसं थंड असं गारवा लागल्यासारखं पण लागते. त्यामुळे पोरांनी सगळी ब्लँकेट वगैरे काढून घेतलेले आहेत. तर आता मला ना आता माझं थोडंसं आंघोळ वगैरे इकडे झालेली आहे. आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर चहाला ठेवलं आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं शांत बसले. आणि सकाळी ना आपले स्वतःसाठी 10 मिनिटं फक्त शांत बसलं ना दिवस एकदम आपला अख्खा शांत जाते बघा. तर त्याच्यानंतर तोपर्यंत इकडे आले, चहा वगैरे थोडासा शिजून झाला होता, तर चहा वगैरे घेतला. आणि त्याच्यानंतर मला आज ना भरीत बनवायचं होतं बघा. तर वांग्याचं भरीत आपली मोठी वांगी असतात ना ते, तर त्याचं भरीत बनवणार होते मी. तर त्याला ना त्याच्यासाठी म्हणलं आता थोडंसं भरीत बनवायचं, तर 5 मिनिटं निवांत जर बसून वगैरे घेतलं. तर भरीतला ना असं काय केलंय, जी काय आपली वांगी आहेत ना त्याला असं मधून कट केले. तिन्ही वांगी आहेत ना त्याला चाकून थोडंसं कट करून घेतले, कारण त्याच्या दाळ्या वगैरे असतात ना तर आपल्याला ते बघून घ्यावं लागतंय. नाहीतर अख्खंच असं वांग ठेवलं की मग त्याच्यामध्ये काय घाण आहे ती काय समजत नाही. त्यामुळे ना एक मस्त असं कट करून घ्यायचं मधनं, तर काय होतंय ती भाजते पण व्यवस्थित आणि त्याचं सालं पण निघताना व्यवस्थित निघते. तर ही वांगे ना ज्यावेळेस भाजायची होती ना त्याला मी तेल लावून ठेवले बघा. तर वांगे वगैरे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ना आता ना मोठे 4 कांदे कट करून घेतलेले आहे, थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे, थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे. आणि हा कांदा आहे ना एकदम लालसर सोनेरी कलर येतो मस्त असा तळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात घरचं काळं तिखट घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, थोडीशी धना पावडर घातलेली आहे. आणि हे सगळं ना मस्त असं चरचर करूच तर तळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना चवीनुसार मीठ घालायचं. आणि जे काय भरीत होतं ना, म्हणजे आपली वांगी सुलून घेतली होती ना ते वांगे त्याच्यामध्ये टाकून घेतले. आणि आता तेल लावल्यामुळे ना त्याचं साल आहे ना एकदम पटकन निघून जाते बघा. आणि 1, 2 ते 3 मिनिटं वाफ दिली, कारण ते पहिलेच शिजून म्हणजे असं हे शिजून निघलेलं असते वांग, त्याच्यामुळे 2 ते 3 मिनिटच फक्त वाफ दिलेली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ताट झाकून 2 मिनिटं ठेवून दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर मला देवपूजा करावं म्हणून इकडे आले. तर पूर्वा म्हणली मम्मी मी करते, तर म्हणलं चालतंय. तर पूर्वानं ना मस्त अशी बाहेरची फुलं वगैरे तोडून आणली होती मोहऱ्याची. आणि सध्या गुलाबाला फुलं लागलेत, पण तिने थोडीशी तोडून आणते, कारण एवढी पण लागली नाहीत, कारण 10, 15, 20 लागली ना तर मग त्यातला आम्ही 4, 5, 7 कट करून आणतो. बाकीचे 2-3 असं कोणीतरी घेऊन जाते, किंवा बाकीचे 2-3 मग झाडाला राहते. असं होते सगळीच फुलं आम्ही कधीच तोडत नाही, कारण फुलांना ना झाडावर पण म्हणजे झाडांना ना फुलांशिवाय शो नसतो, त्यामुळे थोडी 1, 2, 4 तर फुलं मी झाडांना ठेवूनच देते. तर त्याच्यानंतर पूर्वानाची देवपूजा पण ही काय झाली माहिती का, अजून एक सांगते तुम्हाला. ही आमचा कलश आहे ना त्याला ना म्हणजे नारळ मी भरपूर दिवस झाला ठेवला, एक बरेच दिवस झालं, पण अजून तो काय फुटून आला नाही. मला वाटतंय ते पाणी थोडंसं ना आम्ही फुल नाही भरल्यामुळे फुटून आला नसेल, कारण पाणी थोडंसं आता पूर्वाने वगैरे देवपूजा केली ना तर ती फुल पाणी भरत नाही. मी ज्यावेळेस फुल पाणी म्हणजे करते ना देवपूजा त्यावेळेस फुल पाणी भरते. बघू आता कधी उगवून येईल. तर इथं पूर्वाची देवपूजा वगैरे चालू होती, तर तिला आता सध्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे तिला ते म्हणजे तिनंच ती देवपूजा रोज करते. आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल कंटिन्यू तर तुम्हाला माहिती पडेल, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तिनंच देवपूजा करते रोज. आता जेव्हापासून सुट्टी लागली, तिचं एक्झाम वगैरे झाले, तर तेव्हापासून ती घरी असल्यापासून तीच करते. तर रांगोळ्या पण ती आता छान शिकले बघा काढायला, कारण तिला कसं आता सुट्टीमुळे ना थोडंसं वेळ भेटते, तर ती रांगोळ्या वगैरे पण काढते. म्हणजे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते की दरवाजासमोर, उंबऱ्यासमोर, असं तुळशीपाशी तिथे काढत असते रांगोळ्या. जसं तिला येते ना तसं. पहिले तिला रांगोळ्या एवढ्या जमत नव्हते, तर ती काय करायची, डायरेक्ट देवपूजा झाली की छाप मारून द्यायची. म्हणजे छाप असतात ना आपले ओम नमः शिवाय काय म्हणजे पावलांची, लक्ष्मीच्या, ते छाप मारायची ती. तर
मला ना आता थोडंसं म्हणजे अजून एक भाजी बनवायची आहे. त्याच्यानंतर कपडे धुवून घेतलेले आहेत आणि तसे ठेवून दिलेले आहेत पार्किंगमध्ये, तर ते वाळत घालायचे आहेत. त्याच्यानंतर थोड्याशा चपात्या बनवायच्या आहेत. हे सगळे म्हणजे करायचं आहे अजून, पण इथंपर्यंत सगळं झालेलं आहे. आता तर थोडंसं इतकं जरी काम झालं ना तरी हलकं वाटतं. आणि मेन म्हणजे आपलं सकाळचा टिफिन आणि कपडे हे खूप महत्त्वाचं काम असते लेडीजसाठी, आपल्यासाठी. तर मी ना मेन म्हणजे आता टिफिन बनवून घेतलेला आहे आणि उरलेल्या चपात्या बनवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर कपडे सुद्धा धुतलेले आहेत, वाळत घालायचे आहेत. असे म्हणजे थोडंसं काम हलकं केलेलं आहे. आणि आता देवपूजा पण पूर्वानी करून घेतलेली आहे. तर फरशी तर ना मी सकाळी म्हणजे आंघोळीच्या अगोदर पुसून घेतली आहे, कारण फरशी खूप घाण झाली, म्हणलं आंघोळीच्या अगोदरच पुसून घेते. तर त्याच्यानंतर कपडे वगैरे वाळत घालायला वरती आले, तर ऊन एवढं कडक पडलंय बघा. मला वाटतं त्याचं अजून एक अर्ध्या तासानंतर मी वर आली ना कपडे घेऊन गेली तरी चालते, एवढं म्हणजे कडक ऊन. म्हणजे केस आता मी धुतलेत ना तर मी खाली जास्त तर केस पण वाळून जातील असं मला वाटायला लागले, कारण एवढं कडक ऊन पडले. असं तर आता काय माहितीये का, आपल्या ना माणसाला सगळ्या म्हणजे ऋतूची ना गरज आहे. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळं असलं पाहिजे, कारण उन्हाळा असल्याशिवाय तर काय म्हणजे सारखंच पाऊस पण काय एवढा चांगला नाही, सारखंच ऊन पण काय चांगलं नाही. जे केलंय ती चांगलं ठीकच आहे मनाचं. तर त्याच्यानंतर म्हणलं आता कपडे वगैरे झाली होती, तर आता ना थोडंसं मला तरी माझं काय झालं होतं माहिती का, ही वळण जी दिसते ना तुम्हाला इकडे कपडे वळत घातली, ही तुटली होती. मी आता उगं थोडीशी ऍडजस्ट केली. काय झाले, तो काट्या आहे ना माझ्या वळणीचा, तो काट्याच मुळात खराब झाला. मला आता नवीन एक दोरी आणावं लागेल आणि ती इथून तिथून लांब अशी बांधावं लागेल, कारण आता लागणार आहे पावसाळा. आणि पावसाळा म्हणल्यावर वळणी एकदम मोठ्या मोठ्याच असलेल्या बऱ्या, म्हणजे लांब लांब असलेले बरे कपडे असे सुटसुटीत वाळून निघतात. आता कसं होतं, उन्हाळा होता तर स्टँड आणि ती दोन्ही एक छोटी वळण मिळून माझं ना कपड्याचे हे होत होते, व्यवस्थित होत होतं. पण आता पावसाळ्यामध्ये कपडे कसं एका दिवशी कपडे धुतले आणि ते नाही वाळले तर दुसऱ्या दिवशी परत धुवा लागतात, कारण त्याचा एकदम असा कुबट कुबट वास येते. तर ना आता पावसाळा लागण्याच्या अगोदर ना ती मी वळण मोठी बांधूनच टाकेन. तर इथं मला बनवायची होती बघा भाजी, तर त्यासाठी मस्त असा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि भरपूर असं टोमॅटो घातलेला आहे. तर आता ना मी पहिले तर वांग्याचं भरीत बनवलं होतं, पण ही भाजी ना ही पण भाजी मी वांग्याचीच बनवली आहे. कारण काय झाले माहिती का, वांगे ना भरपूर दिवस झालं तसेच पेंडिंग मध्ये पडलेत. कारण ही काय झालंय, ही वांगे छोटी छोटी वांगे आहेत, कारण टिफिनसाठी ही मी भाजी बनवली होती आणि ती भाजी असं घरात खायसाठी बनवली होती. तर असं होतंय, कारण आता त्यांना तर टिफिनच घेऊन जावं लागते. तर म्हणलं असं, तर आता हे सगळं इथंपर्यंत माझं आवरलेलं होतं. तर वांग वगैरे शिजायला टाकलं आणि त्याच्यानंतर हे बघा, मी तुम्हाला म्हणले होते पूर्वा अशा रांगोळी करते. पूर्वाने रांगोळी किती छान काढली, म्हणजे पहिल्यांदाच तिनं रांगोळी हाताने काढले. आता ती सराव करायला लागले. तिचं कसं झालंय माहिती का, पहिल्यापासून तिला छाप आहेत ना आपल्या, तर ती छापच मारते ती असं देवाचं ओम नमः शिवाय वगैरे नसते का, स्वस्तिकची ती छाप. आणि त्यांचं सगळं जेवण वगैरे पोरांचं झालं, माझा स्वयंपाक वगैरे झाला, किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं आणि इकडे येऊन बघते, म्हणलं थोडं बसावं पण बसायला भेटत नाही. ही आता सध्या आता शाळेला सुट्टी म्हणल्यावर मी हॉलमध्ये जास्त बसतच नाही, आपलं आपलं काम करायचं आणि नंतर थोडंसं बाहेर आले. तर बघा किती फ्रेश वातावरण आहे, एकदम असा म्हणजे पाऊस वगैरे नाही, पण ऊन पण थोडंसं शिरवाळ पडल्यासारखं वाटते. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.